या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, सदर गुन्ह्यात आरोपी विशाल गवळी अन्य 5-6 गुन्हेगारांना मानसिक रुग्ण असलेल्याचे प्रमाणपत्र आधारे विनयभंग, छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जामीन मिळवल्याचा आढळून आलेला नाही। मग कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांनी मानसिक रुग्ण म्हणून जामीन मिळवलेला आहे? सभापती महोदय, ही कल्याणमधली फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये प्रक्षोभ होणारी घटना होती आणि या विशाल गवळीचा सावकारीचा धंदा असताना त्यांनी एक नव्हे याच्यापूर्वी 4 ते 5 अशा प्रकारचा अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत आणि सभागृहामध्ये उत्तरामध्ये सांगितलेलं आहे पूर्वीच्या याच्यावर जामीन कसा मिळाला। मग तो जामीन मिळवताना पोलिसांच्या तक्रारीमध्ये तिथल्या लोकांनी सांगितलं की खाजगी रुग्णालयातून किंवा शासकीय रुग्णालयातून मनोरुग्ण म्हणून तो जामीन मिळवत होता। इथे पोलीस सांगतात की तशी जामीन मिळवलेला नाही। प्रश्न तर त्याला जामीन मिळवण्याचं कारण काय, कुठल्या कारणासाठी तो जामीन त्याला मिळाला असेल आणि त्यांनी सातत्याने अशा 3 घटना केलेल्या आहेत, त्याच्यावर 8 गंभीर गुन्हे आहेत, त्याला जामीन कसा मिळाला, त्यासाठी कोणी त्याला अधिकारी पाठीशी घालत होतं याची चौकशी करून मनोरुग्णाचा दाखला जर आम्ही पुराव्यासकट दिला तर खोटी बातमी देणारा, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणारा का? मंत्री महोदय। सभापती महोदय, कल्याणमध्ये घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सदर हा प्रश्न आहे। सन्माननीय सदस्यांना या प्रश्नाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, या विशाल गवळीवरती 9 गुन्हे दाखल आहेत। 9 गुन्हे दाखल आहेत। या 9च्या 9 गुन्ह्यामध्ये 9 पैकी 8 गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळाली होती। आता शेवटचा जो गुन्हा त्यांनी केला 2024चा जो त्यांनी गुन्हा केला सुद्धा अटकेमध्ये आहे, त्याला जामीन मिळालेला नाही। कुठल्याही मी बोलतो परब साहेब, बोलतो त्याच्यावरती बोलतो। कुठल्याही गुन्ह्यामध्ये जेव्हा त्याला बेल मिळाल्या, एकाही गुन्ह्यामध्ये बेल त्याला मानसिक रुग्ण आहे म्हणून त्याला बेल मिळालेली नाही। त्याला बेल ह्या अन्य कारणाने कोर्टाने त्याला बेल दिलेल्या आहेत। मानसिक रुग्ण म्हणून त्याला बेल कुठल्याही गुन्ह्यामध्ये सभापती मध्ये मिळालेली नाही। नंबर 1। नंबर 2, 2024ला जो त्यांनी गुन्हा केलेला आहे, 2024ला गुन्ह्यामध्ये तो आणि त्याची पत्नी दोघेही सध्या आता अटकेमध्ये आहेत। आणि अध्यक्ष महोदय, एकंदरीत आपण जेव्हा न्यायालयीन प्रकरण जेव्हा चालू होतात त्याला सध्या आता BNS आपल्या कायद्यामध्ये देखील आणि न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना बेल ही न्यायालयाकडनं जेव्हा दिली जातात त्यावेळेला काही आपण चौकशी व्यवस्थित केली नाही किंवा ही कारणे देऊन बेल होत नाहीयेत। अध्यक्ष महोदय, न्यायालयाच्या जेव्हा निदर्शनास येतं की पोलिसांना आवश्यक तेवढी पुरावे आपण जर का तिथे कलेक्ट केलेले असतील तर न्यायालय त्यांना बेल देतं आणि आपण सर्व पुरावे हे तिथे सबमिट केल्याच्या नंतर किंवा चार्जशीट सबमिट केल्याच्या नंतर ह्या बेलमध्ये कुठेच मानसिक रुग्ण तो आहे म्हणून असे कुठले एकही बेल दिली गेलेली नाही। अनिल परब महोदय, एक अतिशय महत्वाचा मुद्दा शेवटी विचारा। विशाल गवळीच्या बद्दल शशिकांत शिंदे साहेबांनी विचारला आहे। सभापती महोदय, 9 गुन्हे आहेत आणि हे सगळे लैंगिक अत्याचाराचे आहेत। आज ज्याच्यावरती महाराष्ट्र होरपळतोय, ज्याच्यावरती महाराष्ट्राची छितू होते, तिथे बदलापूरला अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। महाराष्ट्र बिलकुल ह्या गोष्टीला मान्यता देत नाहीये। आपण म्हणताय की कोर्टाने जामीन दिलेला आहे, मनोरुग्ण म्हणून कदाचित जामीन दिलेला नसेल हे आम्ही मान्य पण करतो, आपण सांगतो म्हणून, परंतु अशा आरोपीला जामीन मिळतोय, 8 केसमध्ये जामीन मिळतोय, तो हॅबिच्युअल आहे आणि सर्वश्रुत आहे की त्याला कुठल्या राजकीय नेत्याचं त्याच्यावरती वरद असतंय का त्याला जामीन मिळतोय। एखाद्या लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये 8 केस ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती तुम्ही कुठली मोक्काची कारवाई करत नाही, त्याच्यावरती तुम्ही कुठली दुसरी कारवाई करत नाही। अरे तुमच्याकडे एवढे कडक कडक कायदे आहेत आणि लैंगिक अत्याचारामध्ये या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकली आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या या विशाल गवळीसारख्या नराधमाला हे सरकार वाचवतंय का? आणि त्याच्यावरती कुठली कडक त्याला जामीन होईल कदाचित, त्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तुमच्याकडे किती कायदे आहेत। प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तुम्ही त्याला 2-2 वर्ष आतमध्ये ठेवू शकता। आज जेलमध्ये गेलात तर 75% लोक तुम्ही असेच आतमध्ये डांबून ठेवलेले आहेत आणि असे लोक बाहेर फिरतायत।
तर माझं म्हणणं असं आहे की विशाल गवळीला जरी या केसमध्ये 8व्या 9व्या केसमध्ये जामीन झाला तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तुमच्याकडे ताडा आहे, तुमच्याकडे एमपीडी आहे, तुमच्याकडे मोक्का आहे, तुमच्याकडे हे आपलं NSA आहे, तुमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचे किती हातात तुमच्या ताकद आहे, तुम्ही वापरत नाहीये का? तर त्याला राजकीय वरदहस्त आहे म्हणून. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हा 9 वेळा जामीन मिळवणारा, लैंगिक अत्याचाराचे हे देणारा पोलीस आपली बाजू व्यवस्थित मांडत का नाहीयेत आणि याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊन याला 2 वर्ष किंवा 3 वर्ष जेलमध्ये ठेवणार का? मंत्री महोदय, सभापती महोदय, या विशाल गवळीला पाठीशी घालण्याचं कुठलंच कारण नाही. कुठल्याही पक्षाचा असू द्यात, सरकारची आमची भूमिका, जो कोणी आरोपी आहे त्याला आम्ही आरोपी म्हणूनच बघतो, त्याला आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बघत नाही. म्हणून सभापती महोदय, कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याच्यावरती कठोर कारवाई ही केलीच जाईल. सध्या तो आता आतमध्येच आहे, तो काय बेलवरती बाहेर नाही. तो आणि त्याची पत्नी दोघांनी अन्याय आतमध्येच आहेत. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, या विशाल गवळीला 2 वेळा आपण तडीपार देखील केलं होतं, परंतु सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी म्हटल्याप्रमाणे नक्कीच ह्याच्यावरती अजून कठोर कारवाई झाली पाहिजे. तो सध्या तो आतमध्येच आहे, परंतु ह्याच्यावरती MPID सारखा जर का आपला कलम गुन्हा दाखल करता आला, नक्कीच त्याच्यावरती आम्ही MPID देखील लावू. परंतु अध्यक्ष महोदय, सदर आरोपीला आम्ही सोडणार नाही, त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. मंत्री महोदयांनी व्यवस्थित उत्तर दिले. मला वाटतं आता जास्तीचं काय आवश्यक, परबांनी जे मागणी केली ते ठीक आहे. आता प्रश्न बोला. सभापती महोदय, सावकारी गुन्हा याच्यावर होता. 20% 50% यांनी कर्जाने या ठिकाणी सावकारी करत होते, पोलिसांना माहित नव्हतं. त्याच पोलीस स्टेशनच्या, त्याच ज्युरिडिक्शनच्या हद्दीमध्ये त्यांच्यावर 9 केसेस झाल्या, पोलिसांना माहित नव्हतं. आणि ज्यावेळेला एखादा आरोपी आपण नेतो त्यावेळेला पूर्वीचे गुन्हे दाखल केलेले असतात ना, त्यावेळेला पोलिसांनी हे गांभीर्याने दाखवायला पाहिजे होतं. ही घटना घडली नसती. आणि हा आरोपी घटना घडल्यानंतर पोलिसांना सापडला कुठे? तो ज्यावेळेला त्या ठिकाणी सगळं करून सुद्धा तो अजिबात निश्चित होता, कारण त्याला पूर्वीचा असला अनुभव असल्यामुळे त्याला वाटलं मला कोण काय करणार नाही. आमचा प्रश्न एवढाच आहे, हे पोलिसांचा हलगर्जीपणा होता का? तर होताच. त्यांनी पोलिसांनी पहिलेच सांगितलं असतं यांच्यावर 7-8 केसेस आहेत, याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, मग याला मोकोका लावला पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी पोलीस कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. आमचं म्हणणं आहे की आता हा परत बाहेर आला, पूर्वीच्या अनुभवातून परत कुठली घटना घडली तर त्याला पोलीस जबाबदार आणि महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. म्हणून ह्याच्यावर ज्यांनी दाखल करताना, आरोपपत्र दाखल करताना हलगर्जीपणा केला त्याची चौकशी करणार का? आणि त्याच्या पद्धतीने भविष्य काळामध्ये याच्यावर मकोका सारखे कारवाई करण्यासाठी आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, चौकशी करायचा प्रश्न उद्भवतच नाहीये. पोलीस विभागाने कुठल्याही पद्धतीची याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला नाहीये. आपण पॉक्सो लावलेले आहेत, आपण मकोका देखील त्याच्यावरती लावलेला आहे अध्यक्ष महोदय याबद्दल. आणि मी आता तरी देखील मकोकामध्ये देखील जामीन मिळतात. परंतु अध्यक्ष महोदय, आता मी मगाशी जसा उल्लेख केला की जर का आपल्याला MPID जर का लावता आला, आपण MPID देखील लावू ना. आणि MPID मध्ये 1 वर्ष त्याला सलग शिक्षा आहे, म्हणजे तो अटकच असणार 1 वर्षासाठी. आणि म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय, यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा हा गृह विभागाकडून झालेला नाही. आणि कोणालाही, तो कुठलाही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो कुठल्याही पक्षाचा असू द्यात, त्याच्यावरती ही कठोर कारवाई केली जाईल.